नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस जे भांडण पाहायला मिळायचं, अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना पाण्यात बघायचे, तर ते आता त्यांच्यातलं भांडण संपलेलं आहे. तर दोघांच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्टी निर्माण झालेल्या आहेत, कारण एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडणं ही वाटते तेवढी साधी सोपी गोष्ट नव्हती आणि त्या संकटातून दोघंही बाहेर पडलेले आहेत. तर अर्णव ईश्वरीसाठी अगदी देवदूत बनून तिथं त्याने मदत केलेली आहे हे पाहायला मिळतं आणि त्या दोघांचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू होतो. त्याचबरोबर जयत्याने जी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ईश्वरीची वाट लागणार आहे, तर अर्णवने प्रेस कॉन्फरन्स घेऊन लावण्याची वाट लावायचं ठरवलेलं आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ते गुंड आता ईश्वरीच्या अंगावर येत असतात, ईश्वरीची इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत असतात. अर्णव त्यांच्या अंगावर धावून जातो आणि त्यांना सांगू लागतो की ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तिला हात लावण्याआधी तुम्हाला माझ्याशी लढावं लागेल. हे जेव्हा अर्णव बोलत असतो आणि तेव्हा मात्र अर्णवने आता इथे चांगलीच वाट लावायचं ठरवलेलं असतं. अर्णव त्या गुंडांची धुलाई करत असतो. एका गुंडाला अर्णव मारत असतो आणि तो गुंड काय तिथे मागे सरकायला तयारच नसतो. तेव्हा ईश्वरी पुढं येते आणि ईश्वरी पण आता त्या गुंडाच्या केस धरून ती दरादरा ओढत असते आणि त्याला मारू लागते. म्हणजेच इथे पुन्हा ते तिन्ही गुंड उठतात. ईश्वरीला अर्णवने त्याच्या हातामध्ये पकडलेलं असतं, एका हातामध्ये ईश्वरीला पकडलेलं असतं, दुसऱ्या हातामध्ये दांडकं असतं आणि त्या गुंडांची धुलाई करत असतो. आणि त्या क्षणी अर्णव म्हणतो की तिच्या अंगाला हात लावण्याआधी तुम्हाला माझ्याशी लढावं लागेल, माझ्याशी लढा द्यावा लागेल. हे जेव्हा अर्णव बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरीने अर्णवकडे जे पाहिलेलं आहे, कारण अर्णवने तिच्यासाठी जे केलेलं आहे ना ते शब्दात नाही होऊ शकत. कारण आज अर्णव तिच्यासाठी त्या गुंडांशी लढत आहे, तिच्यासाठी एवढं सगळं करत आहे. अर्णवला खरंच मानलं पाहिजे, कारण इतके दिवस ईश्वरीने अर्णवचं जे रूप पाहिलेलं होतं ते वेगळंच होतं आणि आत्ता ते जे अर्णवचं रूप पाहायला मिळतंय ते वेगळंच आहे. कारण ईश्वरीने प्रत्येक वेळेस पाहिलेलं आहे की अर्णवच्या मनात एक पॉझिटिव्ह गोष्टी असतात, परंतु त्या गोष्टी तो लपवून ठेवतो. हे ईश्वरीच्या मनात होतं आणि आज तिला ते प्रत्यक्षात पाहायला मिळतं. त्यानंतर अर्णव त्या गुंडांची अशी धुलाई करतो की विचारच करू शकत नाहीये, इतकी धुलाई त्या गुंडांची सुरू झालेली असते आणि अर्णव त्यांना धूत असतो आणि त्यासोबतच त्या गुंडांची वाट लावत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्या गुंडांना अर्णवने खूप मारलेलं असतं आणि अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही तिथे असतात. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की चल पळ, कारण इथून पळणं गरजेचं आहे. जोपर्यंत या गुंडांच्या तावडीतून आपण बाजूला जात नाही, त्या गुंडांना चांगला चोप दिलेला आहे, ते काय उठणार नाहीत आणि तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरी तिथून पळून निघालेले आहेत त्या गुंडांपासून. कारण याच्या आधी अर्णवने लढाई केली होती, ती म्हणजे त्या राकेशशी. तो मास्क घालून ईश्वरीची इज्जत लुटायला आलेला होता आणि आता परत हे गुंड, म्हणजे किती लोकांच्या तावडीतून अर्णवने ईश्वरीला वाचवलेलं आहे. दोघंजण पळत पळत येतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आपण कुठे जाणार आहोत. अर्णव म्हणतो ते गुंड आले होते ना, ऑब्विसली ते बोटीने आले असतील, मग आपण पण जाऊया. असं म्हणत अर्णव आणि ईश्वरी निघालेले असतात, परंतु गोष्ट वेगळीच घडते. तिथं बोट वगैरे काही दिसत नाही, दिवस उगवलेला असतो. ईश्वरी अर्णव तिथं पोहोचलेले असतात. ईश्वरी म्हणत असते की मला म्हणाला होतात ना तुम्ही, म्हणजे खांद्याच्या वरती जो शोपीस आहे तो मेंदू, त्याचा वापर करायचा असतो, पण आता तुम्ही केला का त्याचा वापर, काय झाले लक्षात येतंय ना, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की हो बरोबर आहे, तू जरा शांत राहशील का, असं म्हणत तो ईश्वरीला शांत करत असतो. परंतु ईश्वरी मात्र शांतच राहत नाही, ती बड चालूच असते. तेव्हा तिथून निघून जाते, कारण अर्णवने तिला सांगितलेलं असतं लांब थांबायचं, माझ्याजवळ यायचं नाही, माझ्याबरोबर बोलायला यायचं नाही. ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो, रात्री माझं रक्षण करणारा माणूस हाच आहे ना, म्हणजे आत्ता हा अशा पद्धतीनं बोलत आहे, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. मग ईश्वरी पण तिथून बाजूला जाऊ लागते. तर त्या जंगलामध्ये दोघंच असतात आणि त्याचे अर्णवचं असं वागणं बोलणं, कारण अर्णवला खरं तर ईश्वरीची काळजीही वाटत असते आणि या सगळ्या गोष्टींमुळं तिला कळतही नसतं की हे सगळं काय होत आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहे, या गोष्टीच तिला कळत नसतात. आणि त्यावेळेसच ईश्वरी तिथून निघून जाऊ लागते. तेव्हा मात्र अर्णव तिला म्हणत असतो की आता कुठं चाललीस. तेव्हा ईश्वरी मात्र सांगत नाही. अर्णव तिला हाक मारत असतो. ईश्वरी म्हणत असते माझी मी बघते ना काय करायचंय, कुठं जायचंय ते, मला काय द्यायला घेणं नाही आहे, मी नाही थांबणार इथं, असं म्हणत ती निघून जाते. त्यानंतर ती जाते आणि तिने पाणी घेऊन आलेली असते. अर्णव म्हणतो काय पाणी, तिने तिथली पानं घेतलेली असतात, ती पानं जोडलेली असतात आणि त्याच्यामध्ये पाणी घेऊन आलेली असते आणि ईश्वरी अर्णवला सांगत असते की घ्या लवकर.
नाही, कसं आहे, तलावातून आणले आणि पाणी काय स्वतःहून येणार नव्हतं, त्याला जाऊनच आणावं लागणार होतं ना. असं म्हणत ईश्वरीने पाणी आणलेलं असतं. अर्णवला खरंच तहान लागलेली असते. रात्रभर पळापळ पळापळ नुसती चालू होती आणि हे सगळं घडलेलं असतं. मग ईश्वरी पाणी देते आणि अर्णवला म्हणते घ्या. अर्णवला खरंच बरं वाटतं. ईश्वरीने स्वतःहून त्याला पाणी आणून दिलेलं असतं आणि अर्णव ते पाणी पितो. ईश्वरी मात्र टोमणे मारायची काही थांबत नसते, कारण अर्णवचा स्वभाव तिला चांगलाच माहिती असतो. त्यामुळं अर्णवशी कशा भाषेत बोललं पाहिजे हेही तिला चांगलंच कळत असतं. आणि त्यावेळेस ती अर्णवला बोलत असते, अर्णवला म्हणत असते की जे काही घडलेलं आहे ते असू द्या आणि पाणी देते. जेव्हा ती अर्णवला पाणी देते आणि तेव्हा मात्र इकडे अर्णवला ती पाणी देते, अर्णव पाणी पितो आणि तो ईश्वरीकडे पाहत असतो. खरंच तेव्हा त्याला खूप तहान लागलेली होती आणि म्हणून जेव्हा पाण्याची गरज होती नेमकं त्याच वेळेस ईश्वरीने त्याला पाणी आणून दिलेलं होतं. ती गोष्टी त्याची जाणीव त्याला असते आणि त्याचबरोबर अर्णव जेव्हा पाणी पितो आणि ईश्वरीकडे पाहतो तेव्हा ईश्वरी म्हणते आता काय. तेव्हा अर्णव म्हणतो की आता काय करायचं, कारण त्यांच्या दोघांच्या पुढे आता प्रश्न असतो की आता कुठे. तलाव शोधत तर आलेलो होतो पण तलाव काही मिळालाच नव्हता. आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न असतो आणि दोघंही निघायला लागलेले असतात. आणि मग ईश्वरीला अर्णव म्हणतो की बघूया ना काय सापडतंय का, गेलं तर पाहिजे. आता बोट तर काय आपल्याला इथं सापडली नाही. आपल्याला वाटलं होतं ती लोक बोटीनं आली असतील, पण नाही. आता आपल्याला दुसरा पर्याय तर शोधावा लागणारच आहे. असं म्हणत दोघंही आता पुन्हा निघालेले असतात. ईश्वरी मात्र जाम खुश होते आणि ईश्वरी म्हणते की बरोबर आहे, काल रात्री तुम्ही मला म्हणाला होतात ना शोपीस नाही आहे, तो मेंदू आहे, त्याचा वापर करायचा आहे. आता काय करणार आहात सांगा ना, असं ईश्वरी बोलत असते आणि त्यासोबतच ईश्वरी सांगत असते. आणि त्यानंतर दोघंही आता रस्त्याच्या कडेला आलेले असतात. अर्णव म्हणतो की बरं झालं, रस्ता तरी ॲटलिस्ट मिळाला. असं म्हणत अर्णव आणि ईश्वरी दोघंही थांबलेले असतात. तर अर्णव ईश्वरीला म्हणतो की जा तिकडे जाऊन थांब, तिकडे लांब जाऊन थांब, इथे जवळ थांबू नकोस, असं तो सांगत असतो. आणि मग ईश्वरीला म्हणत असतो की ते बंद कर ना, किती बड बड चालू केले, एकदम चुप बसायचं, तिकडे लांब जाऊन थांबायचं, असं तो सांगत असतो. आणि ईश्वरी मात्र आता तिकडे मागच्या साईडला जाऊन थांबत असते. ईश्वरी मात्र जाम खुश होत असते. तिला खूप भारी वाटत असतं, कारण तिला या सगळ्या गोष्टींची सवय असते. अर्णव मात्र चिडचिड करत असतो. एकतर त्याचा फोन बंद झालेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणत असतो की आता बाद झालं, आता जाऊन थांब म्हणून सांगितले ना तुला, मग जा, तिकडे जाऊन थांबायचं आहेच, अजिबात पुढे यायचं नाही आणि बोलायला तर अजिबात यायचं नाही, तोंड बंद करायचं एकदम. अर्णव मग आता ज्या गाड्या येत असतात त्या गाड्यांना हात करत असतो, थांबतेत का थांबत असतो बघत असतो, कारण त्याचा फोन ऑफ झालेला असतो. त्यामुळं त्याची चिडचिड होत असते, अन्यथा गाडी मागवता आली असते असं त्याला वाटत असतं. म्हणून त्याचं हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आता तो गाड्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा गाडी तिथे येते आणि एकही गाडी थांबत नाही तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. अर्णवची खूप चिडचिड चाललेली असते. त्याला कळत नसतं की कशा पद्धतीनं गोष्टी होणार आहेत, आता नक्की काय करायचं आहे हेच त्याला कळत नसतं. आणि अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता एकमेकांकडे पाहत असतात, कारण ईश्वरीला माहिती असतं की अर्णव काय गाडी थांबवू शकणार नाही, लिफ्ट काय मागू शकणार नाही, हे ईश्वरीचं चाललेलं असतं. आणि ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. गाडी निघून गेली की पुन्हा हसत असते. ईश्वरी म्हणत असते एकदा मी ट्राय करू का. अर्णव म्हणतो बस, गप्पा बस, जा तिकडे जाऊन बस जा, असं म्हणत तो तिला जायला सांगतो. पुन्हा ईश्वरी त्याला विचारायला येत असते. पुन्हा पण अर्णवचं तेच चाललेलं असतं. अर्णवचं असं म्हणणं असतं की जाऊन थांब. ईश्वरी मात्र त्याच्याकडे पाहत असते. ईश्वरीला काय तो ट्राय करू देत नसतो आणि तो म्हणत असतो की कोण आहे मी, अर्णव राजेश शिर्के, सात्विक फॅशनचा मालक, या रस्त्यावर उभा राहून गाडीसाठी लिफ्ट मागत आहे, पण मला काही गाडी मिळत नाही. ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. आणि मग अर्णव मात्र थांबत असतो, बघत असतो, गाडी काही त्याला मिळत नसते. आणि तेव्हा मात्र इकडे लक्षात येतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता निघालेले आहेत. आणि या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की अहो कॉन्फिडन्स आहे मला, मी थांबवू शकते गाडी, मला एक चान्स द्याल का. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की नाही, अजिबात नाही, शांत बसून राहा, असं अर्णव ओरडून तिला सांगत असतो. परंतु ईश्वरी ऐकल ते नवलच ना. ईश्वरी म्हणते ठीक आहे. पुन्हा गाडी येते. पुन्हा अर्णवचं तेच चालू झालेलं असतं. परंतु ईश्वरी मात्र शांत बसत असते. तिला आता अर्णवने सांगितलं आहे ना अजिबात बोलायचं नाही आहे, तेवढंच ती करते.
बोलायचं नाही म्हणून सांगितलं आहे ना, अजिबात बोलायचं नाही. कारण अर्णवने तिला ओरडूनच सांगितलेलं असतं की बोलायचं नाही. मग ईश्वरी मात्र शांतपणे तिथं उभी राहिलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की मला एक चान्स द्या ना, मी सांगते ना तुम्हाला की मला एक चान्स द्या. असं म्हणत ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि म्हणते की थांबा, मी ट्राय करते. अहो कॉन्फिडन्स आहे हो मला, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. परंतु ईश्वरीचं अर्णव काही ऐकत नसतो आणि अर्णव म्हणतो की नाही. तेव्हा ईश्वरी शिट्टी मारते जोरात आणि तो टेम्पो पुढे जाऊन थांबतो. तेव्हा अर्णव म्हणतो शक्यच नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते बघा तिकडे, आणि अर्णव पाहतो तर खरंच ईश्वरीने शिट्टी मारलेली असते आणि तो टेम्पो थांबलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला भारी वाटत असतं. ईश्वरी म्हणत असते चला, आणि मग ईश्वरी तिथे जाते आणि तो जो टेम्पोवाला असतो तो म्हणतो बहीणजी बोलिये. तेव्हा ईश्वरी त्याला विचारते की मुंबईला जाणार आहात ना. तेव्हा तो सांगतो की हो. आणि मग ईश्वरी त्याच्याशी बोलत असते आम्हाला सोडाल का तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की मागे जागा आहे. असं बोलल्यानंतर ईश्वरी म्हणते की चालेल, बसतो आम्ही मागे. आणि मग ईश्वरी आणि अर्णवला पाहून तो माणूस म्हणू लागतो, म्हणजे तो गाडीचा जो ड्रायव्हर असतो तो म्हणत असतो की खरंच तुमचा जोडा ना लाखात एक आहे. तेव्हा ईश्वरी सांगते सॉरी हां, आमचा काही जोडा वगैरे नाही आहे. म्हणजे तसं सांगायचं झालं तर आमचा काही जोडा वगैरे नाही आहे. हे ऐकल्यानंतर मात्र ईश्वरी त्याला म्हणते की ह्या माणसाची जी का लग्न करेल ना त्या बायकोची वाटच लागेल. म्हणजे तिला ना कळायचंच बंद झालेलं असणार आहे, हे ईश्वरी बोलत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीचं हे सगळं बोलणं चालू असतं. आणि अर्णव म्हणतो असतो काय म्हणालीस तू. ईश्वरी म्हणते नाही नाही काही नाही. तेव्हा ईश्वरी त्या माणसाला म्हणालेली असते की हा जो ह्यांच्याशी जे लग्न करेल ना तिची अवस्था बिकटच असणार आहे असं तिला सांगायचं असतं. आणि ईश्वरी तेच बोललेली असते आणि म्हणत असते की यांनी तोंड उघडलं की ते आग ओकतात, शब्द बाहेर नाहीत पडत, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरीला म्हणत असतो की काय आता या गाडीत पाठीमागं बसायचं. ईश्वरी म्हणते आता टेम्पो त्यांचं आहे, ते काय तुम्हाला चालवायला देणार नाही आहेत. आणि हा मूर्ख राकेश मात्र त्या जंगलात येऊन आता ह्या दोघांकडे पाहत आहे. या दोघांना टेम्पो मिळालेला आहे, हे दोघं जण निघालेले आहेत. पण ह्या पण गोष्टीचा त्याला खूप राग आलेला असतो, कारण त्याला त्या ईश्वरीला आपलंसं करायचं होतं आणि ते करता आलेलं नसतं. या गोष्टीचा त्याला खूप राग आलेला असतो. आणि त्याबरोबरच इकडे ईश्वरी म्हणते चला हात देते बसा, कारण आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का, आपण जाऊ शकतो का दुसऱ्या कोणत्या गाडीने, मग बसा ना, तुम्ही ऐकत का नाही आहे, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. आणि अर्णवला ती सांगत असते की बसा लवकर. मग अर्णवकडे पण काही ऑप्शन नाही. अर्णव त्या टेम्पोमध्ये येऊन बसतो. टेम्पोमध्ये काही त्याला व्यवस्थित बॅलन्स करता येत नसतं, सवय नसते त्या गोष्टीची. इतके दिवस झालं सात्विक फॅशनचा मालक, या सर्व गोष्टी तो हँडल करत असतो. त्याचबरोबर इकडे ईश्वरी आणि अर्णव त्याचबरोबर हे सगळं जे घडत असतं त्यामुळं आता त्याला प्रश्न पडलेला असतो. राकेश म्हणत असतो काल रात्री त्या अर्णवमुळं तुला मी आपलंसं करू शकलो नाही मी सिंदूर, आता तू लवकरच माझी होणार आहे. आणि या राकेशच्या डोक्यात नवीन प्लॅन शिजत असतो आणि तो प्लॅन तो चालू ठेवत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आणि अर्णव त्या टेम्पोमध्ये जी पोते असतात त्या पोत्यांवरती बसलेले असतात. वरून त्या टेम्पोला टप नसतो आणि ऊन लागत असतं, पण आता ऑप्शनच नसतो घराकडे पोहोचण्याशिवाय, घराकडे जायला दुसरा कोणता मार्गच नसतो. त्यामुळं ते दोघंजण आता निघालेले असतात. तेव्हा अर्णवला तिथे काहीतरी चावत असतं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की चावते का तिथे तुम्हाला काय. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो. आणि त्याची ती हालचाल जुळबुळ चाललेली असते. एकतर तो सात्विक फॅशनचा मालक आणि त्याचबरोबर आता त्याच्यावर ही वेळ आलेली आहे. हे सगळं घडत असतं आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते, गालातल्या गालात हसत असते. ईश्वरीचं मात्र मजेशीर सगळं चाललेलं असतं. अर्णवची मजा घ्यायची, अर्णवबरोबर मजा करायची, हे सगळं तिचं चाललेलं असतं आणि मस्त मजेत ती राहत असते. त्याचबरोबर ईश्वरी मात्र अर्णवला पाहती नाही, कारण अर्णवने तिला सांगितलेलं आहे की तोंड बंद करायचं आणि गप्प बसून राहायचं. आणि ईश्वरीला मात्र ते जमतच नसतं, कारण तिला फक्त बोलायला लागत असतं. त्यानंतर ईश्वरी अर्णवला सांगते की या इथे येऊन बसा, म्हणजे इथे चावणार नाही. अर्णव म्हणतो असं काय. तेव्हा ईश्वरी सांगते हो, जे खरं आहे ते सांगितले, या इकडे आणि बसा इथे. ईश्वरीने स्पष्टपणे अर्णवला सांगितलेलं असतं. अर्णवला पण इतकंच आवत असतं की त्याच्याकडे काहीच ऑप्शन नसतो आणि तो पण गुपचूप ईश्वरीच्या शेजारी जाऊन बसतो. पण गाडीचा बॅलन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी यामुळं ईश्वरी कंटिन्यू अर्णवच्या साईडला झुकली जात असते.
आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हिला नीट बसता पण येत नाही आहे का, काय आहे ही. आणि अर्णवला तिचा खूपच राग येत असतो. ईश्वरी शांतपणे बसलेली असते, कारण आत्ता त्या दोघांवरती जी अवस्था असते दोघांची खूपच वाईट असते, कारण त्या टेम्पोतून जाण्याशिवाय काही पर्याय नसतो. ईश्वरीला तर बिचारीला माहिती नाही की तिच्या घरी तिच्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे. आणि अर्णवला आता झोप लागलेली असते आणि अलगदपणे म्हणजे अगदी नॅचरली आहे ते कोणीही गाडीत बसलं, झोप लागली की शेजारच्या खांद्यावर त्याचं डोकं झुकलं जातं आणि तो डोकं ठेवून मग झोपी जातो. आता अर्णवला पण माहीत नसतं की तो कशा पद्धतीनं झोपलेला आहे, परंतु अर्णव मात्र इकडे ईश्वरीच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपी गेलेला असतो. ईश्वरीला मात्र कळतच नसतं, तिला तर धक्काच बसल्यासारखी ती पाहत असते. ती म्हणत असते काय आहे आणि शांत राहते. तिला खरं तर राग येत असतो, तिला आवडत नसतं की हा माणूस अशा पद्धतीने माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलेला आहे. पण जाऊ दे, तिला हेही आठवत असतं की या माणसानेच माझी इज्जत वाचवलेली आहे. काल रात्री माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते जर हा व्यक्ती नसता तर खूप अवघड झालं असतं, असं ईश्वरीला वाटत असतं. मग ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. परंतु ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्याबद्दल कोणालाच कल्पना नसते. त्यानंतर पाठीमागं ड्रायव्हर ओरडतात आणि सांगतात की बहीणजी, तुम्हाला जो उतरायचं होतं तो स्टॉप आलेला आहे. ईश्वरी मग अर्णवला उठवते आणि अर्णवला म्हणते उठा, कंप्लीट 3 तास झालं झोपलात तुम्ही. आणि ईश्वरीने काय अर्णवला पहिल्यांदा उठू दिलेलं नसतं, त्यामुळं आता तिचा खांदा दुखायला लागलेला असतो. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की उठा आता, आपल्याला उतरायचं आहे, माझं घर आलं आहे. म्हणजे ईश्वरी जिथं राहते तो एरियामध्ये तो टेम्पो पोहोचलेला असतो आणि ईश्वरी अर्णवला उतरायला सांगते. दोघंजणही त्या टेम्पोतून उतरतात. ईश्वरी त्या टेम्पोवाल्याला थँक्यू भैया म्हणते, कारण त्याने ती मदतच केलेली असते, त्याने तिची मदत केलेली असते. तिला सांगितलेलं असतं की या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्यामुळंच तर आत्ता ते दोघंजणही अगदी सुखरूप निघालेले असतात. आणि ईश्वरी अर्णवकडे पाहत असते, अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो आणि ह्या दोघांचंही एकमेकांकडे हे पाहणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा मात्र त्यांना दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ईश्वरीला आठवत असतं की अर्णवने तिची इज्जत वाचवलेली आहे. तर अर्णवला आठवत असतं की काल रात्री हिने मला खाऊ घातलं, त्याचबरोबर हिने मला पाणी आणून पाजलं, त्याचबरोबर हिने गाडी थांबवली. या सर्व गोष्टी ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही आठवत असतात. ईश्वरीला अर्णवने तिच्यासाठी जे केलेलं आहे ते आठवत असतं, तर अर्णवला ईश्वरीने जे केलेले आहे ते गोष्टी आठवत असतात. दोघंही पाहत असतात. दोघांच्या डोळ्यात अजिबात राग नसतो, ना कोणता इगो असतो, कारण त्या दोघांनी एकमेकांसाठी जे केलेलं असतं म्हणजे अगदी तुम्ही संकटात असल्यावरच तुम्हाला माणुसकी कळते ते इथं पाहायला मिळतं. ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत आणि आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत दोघंही निघालेले असतात, कारण आता ईश्वरीलाही घरी जायचं असतं आणि त्याचबरोबर अर्णवलाही घरी जायचं असतं. अर्णव घरी येतो आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आणि अर्णव दोघंही घरी आलेले आहेत. अर्णव तयार होऊन आता ऑफिसला जायला निघालेला असतो, तर अर्णवच्या पुढचं संकट आलेलं असतं. अर्णव म्हणत असतो की आता मी लवकरात लवकर प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं ज्याने कोणी केलेलं आहे त्याला मी सोडणार नाही, असं म्हणता क्षणी लावण्याची तर वाट लागलेली असते आणि लावण्याचे पाय थरथरू लागलेले असतात. आणि त्याचसोबत अर्णवने अगदी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही शांत राहणार नाही, ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे त्याला सोडणार नाही, हा सगळा निर्णय इकडे अर्णवने घेतलेला असतो. आता ईश्वरी घरी आलेले आहे, आवरलेला आहे आणि मग नम्रता तिला पाणी देत असते आणि त्यासोबतच तिथे जयत येते आणि तो पाण्याचा ग्लास उधळून लावते, कारण तिथे पोहोचलेला असतो तो म्हणजे मूर्ख राकेश आणि त्याने सगळे कान भरलेले असतात आणि जयत त्याला ईश्वरीच्या विरोधात भडकवलेलं असतं. ईश्वरीला जयत म्हणत असते की आत्ताच्या आत्ता या घरातनं तू निघायचं आहे, तू इथं राहायचं नाहीस, कारण तुझे काय केलेलं आहे, जे दिवे लावून आलेले आहे ते चांगलंच आम्हाला माहिती आहे, असं जयत तिला बोलत असते. तुझी बॅग तर मी आधीच भरून ठेवलेली आहे, आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं आहे. आणि ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण ती कोणत्या संकटातून वाचून आलेली आहे याची मात्र जयत त्याला जराही कल्पना नसते आणि तिला जाणूनही घ्यायचं नसतं. तिला फक्त एकच पडलेलं असतं की आत्ताच्या आत्ता हिला इथून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चालू असतात.
त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते, अगं आत्या ऐकून तरी घे माझं. नम्रता बोलत असते, परंतु जयात्याला मात्र काहीच ऐकून घ्यायचं नसतं. आता ईश्वरी आणि अर्णव घरी पोचलेले आहेत. लावण्याची अर्णव कशी वाट लावणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.